गेले 2-4 वर्ष उद्धवजी म्हणत होते मी आणि अमित शाह यांच्यातच चर्चा झाली, अन्य कोणामध्ये नाही. आणि त्यांचा असा दावा होता उद्धवजींचा की अमित शाहांनी मला शब्द दिला. आता पहिल्यांदा दावा मी बोललो फक्त अमित शाहांशी, दावा अमित शाहांनी मला शब्द दिला मुख्यमंत्री पदाचा. आता त्याच्यावर बदलून आता उद्धवजी काय म्हणतायत की माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं, देवेंद्रजींनी मला सांगितलं की आदित्यला मी मुख्यमंत्री करीन आणि केंद्रात जाईन, हा दुसरा दावा केलाय. आणि त्यामुळे वर्षानुवर्षात दावे बदलत चाललेत उद्धवजी. लहानपणी मला माझ्या आईने गोष्ट सांगितली होती की बेटा तू कधीच खोटं बोलू नकोस, एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलायला लागतं. उद्धवजींची गत तीच झाली आहे. अमित शहानी त्यांना शब्द दिला, हा दावाही त्यांचं म्हणणं खोटं, आणि आता ते खोटं पचत नाही, जनतेत जात नाही, त्याला सबळ पुरावा नाही. तर आता देवेंद्रजींशी माझं बोलणं झाला, दुसरा दावा त्यांनी केलाय. आणि त्यामुळे एक खोटं बोलायला उद्धवजी यापुढे किती खोटं बोलणार आहेत महाराष्ट्र हे पाहतोय. आणि दुसरा मुद्दा असा आहे जे अमित शहानी स्पष्टच सांगितलं की शिवसेनेत फूट पडली, शिवसेना फुटली, ती केवळ आणि केवळ उद्धवजींना त्यांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून. मी स्वतः म्हटलं होतं त्यावेळेला, तर उभाटा गटाचे सगळे हात दाखवून पसरी मारत होते. आता अमित शहाजी जे बोलले, मी जे बोललो की उद्धवजींना आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, हे त्यांच्या मनातलं चांदणं आता समोर आलंय. आणि म्हणून शिवसेनेत पडलेली फूट ही परिवारवादामुळे आहे. एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करीन हा दिलेला शब्द आणि मांडलेली भूमिका वेगळी, आणि स्वतःच्या मनातले मांडे उद्धवजींच्या आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे होते हे आता त्यांच्या स्वतःच्याच बोलण्याने सबळ दिसत आहे. संजय राऊत यांनी आधी मोठं वक्तव्य केलंय, उद्धव ठाकरे पंतप्रधान उमेदवार असू शकतात, शरद पवार हे पण त्यांना पाठिंबा देतात. कसं बघताय त्या वक्तव्याकडे? मला असं वाटतं की याच्यावर आजच्या संध्याकाळचा महाराष्ट्र की हास्य जत्राचा चांगला एपिसोड होऊ शकतो. त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काय बोलले, नाना पाटोले काय बोलले, अजून परराज्यातले यांचे मित्र काय बोलतील. त्यामुळे पंतप्रधानपदी त्यांना एक उमेदवार नाही, प्रधानमंत्रीपदी एकमेकाच्या पायात पाय घालण्याची त्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. प्रधानमंत्री पदासाठी 10 तोंड 10 बाजूने बोलतायत, आणि 10 तोंडाने बोलणाऱ्याला रावणच म्हणतात. अशी लोक रामराज्य आणू शकत नाहीत. मोदीजींची गॅरंटी आहे देशाला विकसित भारताची आहे, आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजींच्याच मागे जनता उभी राहील. सर, सुप्रिया सुळे यांनी आरोप केलेला आहे की भाजप जे आहे ते षडयंत्रग्रस्त आहे शरद पवार यांना संपवण्यासाठी. काय एकंदरीत भाजप असं काही षडयंत्र करतंय का? काय आपली स्वतःच्या निवडणुकीमध्ये भावनिक वातावरण निर्माण केल्याशिवाय मतं मिळण्यामध्ये अडचण होईल हे आता कदाचित सुप्रियाताई सुळेंच्या लक्षात आलं असेल. असा कुठलाही कुठल्या नेत्याला, कुठल्या व्यक्तीला, कुठल्या व्यक्तित्वाला त्याच्याबद्दलचं षडयंत्र हे धंदे भारतीय जनता पक्षाचे नव्हेत. राजकीय मुकाबला करायचा आहे ना सुप्रियाताई, राजकीय मुद्द्यांवर करू. महाविकास आघाडीला टक्कर देऊन जिंकायला महायुती सबळ आहे. भावनिक वातावरणाच्या निर्मितीतून बारामतीत मतांची बेगडी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, हाच तुम्हाला आमची विनंती वजा सल्ला आहे. जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केले, महायुती 10 ते 12 ते आमच्या संपर्कात आहे, लोकसभा नंतर भाजपला पण धक्के बसणार असं त्यांचं वक्तव्य आहे. असं रोज काहीतरी नवीन बोलायचं. उद्या सरकार पडेल, सरकार पडलं नाही मग तारखा दिल्या आदित्यजींनी, ते संपलं नाही तर आउटगटकेचे सरकार आहे म्हणून संजय राऊत बोलले, ते झालं नाही तर मग आमच्याकडे तुमचे संपर्कित आमदार आहेत असं शिंदे गटाला त्यांनी सांगितलं, ते झालं नाही आता तुमचे खासदार आमच्याकडे येतील, ते झालं नाही तर आता त्यांच्या संपर्कातले आमदार आमच्याकडे जयंत पाटील म्हणतायत.
सलग खोटं बोलणाऱ्यांची ही माळ आहे आणि त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये ते एकमेकावर कुरघोडी करतायत एवढंच मी म्हणेन. भाजपमधून अर्चना पाटील एकंदरीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या आहेत धाराशिवमध्ये. दुसरीकडे सातारची जागाही राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपला मिळालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात एक मोठा गट आहे तो नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचं खापर भाजपवर फोडलं जाते कारण नाशिकच्या जागेवर सुद्धा आता भुजबळांनी माघार घेतलेली आहे. मला वाटतं अजितदादा पवार, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, रामदास आठवलेजी यांच्यात उत्तम संपर्क आणि संवाद आहे, समन्वय आहे. त्या संपर्क संवाद समन्वयातून जिंकणारे उमेदवार उमेदवारी मिळते याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्या चौघांचंही एकमत या विषयावर आहे. सर, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात अजितदादा आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊनही भाजपला फायदा होताना दिसत नाही तसे सर्वे सांगतात. त्यामुळे येत्या 2 महिन्यात दोघांनाही बाहेर केलं जाईल. आता ज्या पद्धतीच्या पहिल्या फेजमधल्या निवडणुका झाल्यात, पहिल्या टप्प्यातल्या राज्यातल्या झालेल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा येणारा फीडबॅक हा त्या ठिकाणी सर्व जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकते हे स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या आधी तरी काहीतरी याच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. त्यांचं मत त्यांना लखलाभ लाभो. सर, नारायण राणे यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उबाटा गटाकडून प्रतिक्रिया यायला लागल्या. संजय राऊत म्हणाले की आम्ही इच्छा व्यक्त करत होतो की नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी, आम्हाला बदला घ्यायचा. नाही, चांगली गोष्ट आहे ना. मग बोलायला काय लागतं, उमेदवार समोर आहेच. संजय राऊत आयुष्यात एक निवडणूक उभे राहिले नाहीत, लढले नाहीत, जिंकण्याचा सवालच नाही. नारायण राणे यांनी सातत्याने निवडणुका लढल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. विनायक राऊत यांना सुद्धा भाजपच्या मदतीने त्या ठिकाणी विजय मिळाला. कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या मदतीने उभे राहणारे संजय राऊत यांचा उभाटा गट आणि विनायक राऊत आता इतके दुर्बल झाले आहेत कारण आम्ही त्यांच्या पायाखालची त्या ठिकाणचा जाजम काढला. आता पडायची भीती वाढल्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 हातामध्ये काठ्या घेतलेल्या आहेत. जे स्वतःच्या पायावर चालू शकत नाहीत अशा उभाटा गटाच्या संजय राऊत यांनी दुसऱ्याला आव्हान देण्याची भाषा करणं हे त्यांना शोभत नाही, एवढंच मी म्हणेन. शिवसेनेचा प्रचार गीत नवीन आलेला आहे, त्याचं लोकार्पण झालेलं आहे. तुम्ही ट्विटही केले त्या अनुषंगाने, नेमकं तुम्हाला काय नाही, ते प्रचार गीत आता शिवसेना उभाटा गटाची लोक ऐकायला तयार नाहीत. जी रया, जी ताकद ज्या शिवसेनाच्या ओरिजिनल गीताला होती ती ओरिजिनल शिवसेनेकडे म्हणजे एकनाथजींकडे आल्यामुळे तेच गीत खरं शिवसेनेचं गीत आहे, समाजामध्ये रूढ आहे. नवीन गीत तर बाजूच्या बंगल्यातल्या राहणाऱ्या मातोश्री जवळच्या माणसालाही माहीत नाही. आणि त्यामुळे उरल्या वेळेमध्ये तर पत्रकार पोपटलाल तुतारी वाजवत आहेतच आणि त्यामुळे ते गीत सपशेल फेल आहे. अरे भाई वो भी ले रहे हैं. सर, सबसे पहला सवाल कि जब उद्धव ठाकरे ये कहते हैं कि बातचीत हुई थी और आदित्य ठाकरे को सीएम करना था 2.5 साल के लिए और उससे भी आप मुकर गए, अभी नया उन्होंने एक तरह से खुलासा किया, क्या समझते हैं इस बात में? 2018-19 से अब तक उद्धव जी ये कह रहे थे कि मेरी बात सिर्फ अमित शाह जी से हुई थी. अमित शाह जी और मेरे बीच में बात हुई थी, तीसरा व्यक्ति नहीं था. और मुझे कमिटमेंट अमित शाह जी ने दिया था कि 2.5 साल मुख्यमंत्री पद देंगे. अब ये कहने वाले उद्धव जी बात से मुकर गए 4 साल के बाद और अब कह रहे हैं कि मेरी बात देवेंद्र जी से भी हुई थी और देवेंद्र जी दिल्ली जाएंगे और आदित्य ठाकरे जी को मुख्यमंत्री बनाएंगे, ऐसी बात देवेंद्र जी से हुई थी. अब बात से मुकरना यानी झूठ को अपना लेना जैसी बात है. बात अमित शाह जी से हुई थी या देवेंद्र जी से हुई थी ये तो पहले उद्धव जी स्वयं स्पष्ट करे, या इसके बाद और किसी से हुई थी ये तो बताए. मेरी सिर्फ अमित शाह जी से बात हुई थी और किसी से नहीं,
ये झूठ उन्होंने पहले क्यों बोला था, इसकी तो स्पष्टता दे। और इसके लिए मेरी माँ मुझे कहती थी, बेटा झूठ मत बोलना, एक झूठ बोलेगा तो उसको समझाने के लिए, रिझाने के लिए 10 झूठ उनको बोलने पड़ेंगे, और इसके लिए एक झूठ छुपाने के लिए 10 झूठ बोलना पड़ता है। उद्धव जी और कितने झूठ बोलेंगे, ये महाराष्ट्र देख रहा है। दूसरी बात, माननीय अमित शाह जी ने तो ये कहा ही था, मैंने भी उसको कहा था कि शिवसेना अगर टूट गई तो पुत्र प्रेम के कारण टूटी। मैं एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाऊंगा, इस बात पे अगर उद्धव जी अटल रहते तो शायद शिवसेना न टूटती। लेकिन परिवारवाद के अंधे पुत्र प्रेम में उद्धव जी आदित्य को मुख्यमंत्री बनाने के लिए कितने लालायित थे, इसकी बात, ये उनकी साजिश उनके जबान पर ही कल आई है। इसका मतलब वो पुत्र प्रेम में शिवसेना को और शिव सैनिकों को धोखा दे रहे थे, ये बात भी उन्होंने मान ली है। पूरा महाराष्ट्र इस चीज को देख रहा है, और इसके लिए ना ये सच है कि देवेंद्र जी ने कोई कमिटमेंट की, ना ये सच है कि अमित शाह जी ने कोई कमिटमेंट की। दो वक्त अगर बदले हैं, बातों में मुकर रहे तो उद्धव जी, और कोई भी बात को सिद्ध करने का उनके पास पुरावा नहीं, एविडेंस नहीं। भारतीय जनता पार्टी ये बात लगातार प्रूव कर रही है कि हमने कोई कमिटमेंट नहीं दिया था। इसके लिए उस सभाओं में, प्रचार के सभाओं में भी देवेंद्र जी के नेतृत्व में हम चल पड़े थे। उद्धव जी या उनके दल ने कभी भी उसको ऑब्जेक्शन नहीं लिया। माननीय मोदी जी, माननीय अमित शाह जी, इनके सभाओं में भी देवेंद्र जी के नेतृत्व में काम होगा, ये उद्धव जी के सामने कहा गया, उस पर भी किसी का ऑब्जेक्शन नहीं था। ये सब बातें हम जो कह रहे हैं इस बात को निश्चित करती है, और बात से मुकर कर उद्धव जी झूठ बोल रहे हैं, ये भी स्वयं स्पष्ट हो रहा है। आज शरद पवार नगर में थे, उन्होंने पूछा गया कि फर्स्ट फेज के इलेक्शन के बाद कितनी सीटें एमपीए को मिल सकती है, तो उन्होंने कहा कि 50% से भी ज्यादा सीट महाविकास आघाड़ी को महाराष्ट्र में। देखिए, वो आंकड़ा बोलने के लिए तैयार नहीं है। सवाल अगर किसी ने पूछा है तो उसका 2 टूक आंकड़े में जवाब देना चाहिए था। आप मुझे पूछोगे तो सभी की सभी सीट हम जीत रहे हैं। दूसरा ये कि सुषमा अंधारे जो है, उन्होंने एक वक्तव्य किया लातूर में कि जिस तरीके से प्रधानमंत्री की फोटो हर जगह नजर आती है, बस शमशान ही बचा है जहाँ पर फोटो लगनी चाहिए, इस प्रकार का। देखिए, एक स्तर के नीचे गंदी बात कहना, गंदा प्रचार करना और महाराष्ट्र की संस्कृति के विपरीत भी चलना, ये उबाटा गट के प्रवक्ताओं का काम है, और इस बात का जवाब जनता मतों से देगी। तो दूसरा सवाल सर आखिरी है कि सीट शेयरिंग अभी भी कुछ जगहों पे जल्दी पूरा हो जाएगा। सर 2019 मध्ये एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी शाह आणि शरद पवार यांची बैठक झाली होती। मंत्रिपद ठरल्यानंतरही शरद पवार पलटले अशी टीका केली आहे अजित पवारांनी। मला वाटतं याआधी देवेंद्रजी बोललेत, याआधी मीही बोललोय। 2017 मध्येही बैठक झाली, त्यावेळेला तो प्रसिद्ध मोठा उद्योगपती, त्याला स्वतःला पवार साहेबांनी माननीय अमित शहाकडे पाठवलाय 2019ला। त्यानंतर पवार साहेबांच्या बरोबर खाते वाटपातली सगळी चर्चाही झाली आहे। पवार साहेब सत्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पण ते सत्य लपणार नाही। हीच गोष्ट प्रफुल्ल पटेलही सांगतील, हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसही सांगतील, हीच गोष्ट मीही सांगेन, हीच गोष्ट अजितदादा पवारही सांगतील, आणि हीच गोष्ट सुनील तटकरेही सांगू शकतील। मी 5 त्यातले विटनेसेस दिले आहेत। पवार साहेब खरं बोलत असतील तर त्याचा एक विटनेस त्यांनी द्यावा। पवार साहेबांनी आज म्हटलेलं आहे की यामध्ये कुठलेही तथ्य नाहीये, एक त्यांनी त्याचा साक्षीदार द्यावा। मी 5 साक्षीदारांची नावं दिली। सवाल सर यही है कि अगर जिस तरीके से अजित पवार अगर दावा कर रहे हैं बार बार कि सब कुछ डील हो गया था, पवार साहब के कहने से हुआ था, और वो उसे नकार देते हैं। 2017 में भी पवार साहब भाजपा के साथ आना चाहते थे। 2019 में भी उन्होंने बात शुरुआत में की। 2019 में मीड में भी उन्होंने खाते वाटप की भी चर्चा की है। एक बार प्रसिद्ध बड़े उद्योगपति के घर पे वो मिले भी। एक बार उस उद्योगपति को दिल्ली में अमित शाह जी के घर में भी भेजा, और इसलिए पवार साहब भाजपा के साथ आने में लगातार बात कर रहे थे। इस बात के मैं विटनेस आपको बता सकता हूं। अलग अलग समय पर अजित दादा पवार, सम्माननीय सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस, मैं स्वयं
हम सब 4-5 विटनेस है। पवार साहब अगर सच बोलते हैं तो उनका एक विटनेस इस बारे में वो बताए। सुषमा अंधारेंची टीका आहे पंतप्रधानांवरती। खालच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि नीच पद्धतीचा खालच्या पद्धतीचा प्रचार करणं हा त्या ठिकाणी असलेला आचारसंहितेचा भंग आहे। आमच्यावर नीचतेने टीका करणं हे आम्हाला मान्य नाही, आम्ही याची तक्रार करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।